चारित्र्याच्या संशयातून पतीचा संताप, भर रस्त्यात पत्नीच्या गळ्यावर कटरने वार, कोल्हापुरात खळबळ. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने भर रस्त्यात पत्नीवर धारदार कटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून हल्ल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. हुपरी पट्टणकोडोली रोडवरील एका हॉटेलसमोर बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. सुजाता श्रीशैल पुजारी वय 28 या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर जात होत्या. त्यावेळी पती पत्नींमध्ये पुन्हा वाद झाला. वाद सुरू असतानाच दोघे एका हॉटेलसमोर थांबले. यावेळी पती श्रीशैल शिवाप्पा पुजारी याने सुजाता यांच्या गळ्यावर धारदार कटरने वार केला. हल्ल्यात सुजाता गंभीर जखमी झाल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडल्या. दरम्यान हॉटेलमधील काही जणांनी हल्लेखोर पतीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रीशैलने रक्ताने माखलेला कटर घटनास्थळीच टाकला आणि मोटरसायकलवरून पळ काढला. जखमी सुजाता यांना तातडीने पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुजाता आणि श्रीशैल हे हुपरीतील गणेशमाळ वसाहतीत भाड्याच्या घरात राहत होते. श्रीशैल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काम करतो, तर सुजाता पट्टणकोडोलीतील एका ज्वेलर्समध्ये कामाला आहेत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सुजाता घरी आल्या होत्या. त्यावेळी पती पत्नींमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. त्यानंतर सुजाता यांना कामावर सोडण्यासाठी जात असतानाही दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि त्यातूनच हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सुजाता यांचे वडील अंबादास शंकर गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीशैल शिवाप्पा पुजारी यांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. चारित्र्याच्या संशयातून झालेल्या या हल्ल्याने हुपरी परिसरात खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासातून या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि आरोपीला कधी अटक होते हे स्पष्ट होणार आहे.